पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कालपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे। काल मंगळवार होता। काल 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। आज बुधवार आहे, 13 ऑगस्ट आहे। आज पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। उद्या गुरुवार आहे। उद्या पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे की हा पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेत येऊ लागला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पीक विमा मिळत नसल्याचे देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले आहे। आता डीबीटीच्या माध्यमातून बँकेत त्या ठिकाणी पैसे येत आहेत। म्हणजेच डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कंपन्या तुमच्या बँकेमध्ये हा पीक विमा आता जमा करत आहेत। जसं तुम्हाला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना याचे पैसे तुम्हाला सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये एकदाच एका बटनाच्या क्लिकवरती तुमच्या बँकेमध्ये जमा होत असतात। परंतु पीक विमा एकदाच हा जमा होत नाही, कारण डीबीटीच्या माध्यमातून जेव्हा पीक विम्याचे पैसे कंपन्यांकडून सोडले जात असतात तेव्हा फक्त त्याला एक लिमिट असतं की एका दिवसामध्ये 35 लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी पाठवता येत असतात। यामध्ये काल 35 लाख शेतकरी जे लाभार्थी होते, तर काल मंगळवार होता, तर मंगळवारी या 12 जिल्ह्यांमध्ये आता 35 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती काल पीक विमा जमा झालेला आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा जमा झालाय, काही शेतकऱ्यांना 25,000 रुपये पीक विमा जमा झालाय, तर काही शेतकऱ्यांना अगदी 40 ते 50,000 रुपये सुद्धा पीक विमा काल त्या ठिकाणी मंगळवार रोजी बँकेत जमा झाला आहे। हा पीक विमा इतका जास्त कसा, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कालच राज्य सरकारचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितलं आहे की तुमचा हा पीक विमा 2022 पासून 2025 पर्यंत यामध्ये रब्बी पिके असतील, खरीप हंगाम असेल, अशा जवळपास 7 प्रकारच्या नुकसानाने ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालंय, तर तो सर्व एकत्रित पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ लागलाय। काल काय झालं, अनेक शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन करून विचारलं की तुम्ही प्रत्येक वेळेला पीक विमा सोडला असं म्हणत असता, परंतु पीक विमा अजून आमच्या बँकेमध्ये का खात्यामध्ये आलेला नाही। त्यामुळे बुधवार म्हणजेच आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा नेमकं सोडण्यात येणार आहे, आता ते कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलंय। कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी फोन करून विचारलं तेव्हा कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे बुधवार म्हणजेच आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे ही खरी माहिती आता त्यांनी सांगितली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, काल मंगळवार होता। काल 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं। आज बुधवार आहे। आज पुढच्या 12 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा जमा होणार असल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलंय। जर तुम्हाला अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला नसेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 4 कामे तात्काळ करायची आहेत असं सांगितलंय। शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरलेला आहे, परंतु ही 4 कामे पेंडिंग ठेवल्याने तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा बँकेच्या खात्यावरती आला नसल्याचं सांगितलंय। मग ती 4 कामे कोणती करायची आहेत जेणेकरून तात्काळ तुमच्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा होईल, हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता सर्व शेतकऱ्यांना तुम्हाला पीक विमा आजच पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। 2 मिनिटे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि ते लक्षपूर्वक ऐका, कारण आज जे तुम्हाला बुधवारसाठी 12 जिल्हे पीक विमा येणार असं सांगितलंय, तर ते कृषी मंत्र्यांनी सांगितले हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण आजकाल तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघत असता, आज पैसे येतील, उद्या पैसे पीक विम्याचे येतील असं म्हणत असतात, परंतु ही कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विम्याची ज्या जिल्ह्यामध्ये सोडणार आहेत त्याची यादी खरोखर आली आहे। त्यामुळे काल जे 12 जिल्हे त्यांनी सांगितले, तर त्या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा झालेला आहे। आज 12 जिल्हे त्यांनी सांगितलेत, त्या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये हा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जात आहे। 2022 पासून 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना सर्व पीक विमा आता त्या ठिकाणी मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले।
त्यामुळे तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे अजिबात चुकवू नका। तुम्हाला पीक विमा का येत नाही आणि तो पीक विमा आजच तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी काय प्रोसेस नेमकी करावी लागणार आहे, तुमच्या काय नेमकं चुका झालेत का, हे सुद्धा आम्ही सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी आता पाहिजे असेल तर लक्षपूर्वक तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे। शेतकऱ्यांना या पीक विमाच्या लाभार्थी यादीमधून अनेक शेतकऱ्यांना बाहेर सुद्धा काढण्यात आले। सरकारने सांगितले अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे सांगितले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून याचं कारण सुद्धा सांगण्यात आले की हा पीक विमा अनेक बँकांमध्ये सुद्धा येणार नाही असं सुद्धा सांगण्यात आले। कारण मागच्या वेळी जो पीक विमा मिळाला तर तो अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत जमा त्या ठिकाणी दाखवत नव्हतं। त्यामुळे कंपन्यांनी तिकडून पीक विमा सोडलाय, परंतु शेतकऱ्यांना बँकेपर्यंत पोहोचलेला नाही। त्यामुळे हा पीक विमा केंद्र सरकारने फक्त याच 10 बँकेमध्ये आज बुधवारसाठी सोडलाय। तसेच फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आज बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आज या 12 जिल्ह्यामध्ये सोडलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सांगण्यात आले बघा फक्त 10च बँकेमध्ये हा पीक विमा सोडला आहे। बाकीच्या बँकामध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला पीक विमा अजिबात मिळणार नाही असं सुद्धा यामध्ये स्पष्ट झालंय। त्यामुळे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि पीक विमा तुम्हाला जर त्या ठिकाणी जमा झालेला नसेल तर तुम्हाला सरकारने कोणती 4 कामे तात्काळ करायला सांगितलेत ती सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तसेच कोणत्या 10 बँकांना आता या ठिकाणी पीक विम्याला प्राधान्य देण्यात आले हे सुद्धा सांगणार आहे। कारण पीक विमा सरकार त्या ठिकाणी सोडणार नाहीये, कंपनी सोडणार आहेत आणि कंपन्यांनी फक्त 10च बँकेमध्ये हा पीक विमा देण्याचं ठरवलंय। काल अनेक शेतकऱ्यांना त्यांची बँक दुसरी असल्याने अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा बँकेत जमा झालेला नाही। त्यामुळे आता कोणत्या 10 बँकेमध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे सुद्धा तुम्ही बघायचं आहे। तसेच कृषी मंत्र्यांनी जाहीर केले बुधवार दिनांक त्या ठिकाणी 13 ऑगस्ट आज आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होत आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेले 12 जिल्हे ज्यामध्ये पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये जमा होतोय यासाठी लक्षपूर्वक बघायचं आहे। काल मंगळवार होता, काल 12 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा मिळाला आहे। आज बुधवार आहे, पुढील 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यासाठी बँकांना ऑर्डर दिली आहे। त्या 12 जिल्ह्यामध्ये पटपट पैसे आज जमा होणार आहेत। आज कृषी विभागाच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची यादी या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे खरोखर त्या ठिकाणी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये या 10 बँकेमध्ये पैसे आल्याचा मेसेज येणार आहे बघा। तसेच तुम्हाला पीक विमा कोणाकोणाला मिळणार नाही ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कारण 4 ते 5 प्रकारचे शेतकरी यामध्ये यांना सांगण्यात आले की तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आले। त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। कृषी मंत्र्यांनी सांगितलेले 12 जिल्हे ज्यामध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये जमा होतोय ते जिल्हे तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही ते तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगतो बघा। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे कृषी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे तशा प्रकारची ऑर्डर दिल्या की या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा अजिबात देऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले। कोणते 4 प्रकारचे शेतकरी आहेत आता कान देऊ नका। आता बघा, आता 4 प्रकारचे शेतकरी आहेत, त्यामधील पहिला प्रकार आता शेतकऱ्यांचा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी काय केले, जास्त पीक विमा आम्हाला मिळावा या पद्धतीने या आशेने खोटी कागदपत्र काढली आहेत। त्यांनी सरकारची गायरान जमीन दाखवल्या पीक विम्यावरती, तसेच पीक विमा आपल्या कागदपत्रावरती गायरान जमिनीचा नोंदवून पीक विमा त्यावरती भरलेला होता। आतापर्यंत मागील 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल किंवा 2025चा अवकाळी असेल, तर अशा प्रकारे 3 ते 4 वर्षांचा लाभ खोट्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी घेतला असल्याचं लक्षात आले।
असं करोडो रुपयांचं सरकारचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी आता स्पष्ट झालंय। अशा शेतकऱ्यांना पीक विमा आज मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। त्यानंतर असे पण काही शेतकरी सापडलेत, त्यांनी रस्त्याकडची जमीन असेल, पडीक जमीन असेल, ज्यामध्ये कोरडवाहू जमीन, ज्यामध्ये आतापर्यंत कुठलंच पीक घेतलं नाही, डोंगराची वगैरे जमीन ज्यामध्ये पेरलेलंच नाही, अशा पद्धतीने त्यामध्ये आम्ही पीक काढलाय, त्याचा पीक विमा खोटी कागदपत्रे काढून आतापर्यंत पीक विमा त्यांनी घेतलाय। अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। बाकीच्या सर्वच्या सर्व सरसकट शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार असल्याचं केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केले। संपूर्ण देशामध्ये 2022 ते 2025 या 3 ते 4 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरलेला होता आणि थकीत पीक विमा आहे, त्या ठिकाणी 5 ते 6 प्रकारच्या शेती पिकाचं नुकसान झालंय। मग त्यामध्ये गहू असेल, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस, त्या ठिकाणी तूर, मटकी, मूग या पिकांचं नुकसान झालंय। अशा प्रकारे रब्बी असेल, कोणताही हंगाम असेल तर सरसकट सर्व त्या ठिकाणी आता जे नुकसान झालंय तर ते आज बुधवार दिनांक आज 13 ऑगस्ट आहे, या 12 जिल्ह्यांची लिस्ट पुढे सांगणार आहे, त्या बँकामध्ये आता देऊन टाकल्या। थोड्याच वेळामध्ये या बँकामध्ये आणि या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे तुम्हाला बँकेत आल्याचा मेसेज येणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की आता फक्त याच 10 बँकांना पीक विमा सोडण्यासाठी प्राधान्य देण्यात आले। कोणत्या बँकांना पीक विमा सोडण्याचे आदेश दिले आहेत बघा, सरकारच्या माध्यमातून बँका सांगण्यात आलेत, जर तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी आता तुमच्या बँकेमध्ये सोडले जाणार आहे। दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी तुम्हाला देणार नसल्याचं सांगण्यात आलंय। कारण हा केंद्र सरकारचा पीक विमा आहे, त्यामुळे सर्वच बँकामध्ये पीक विमा तुम्हाला सोडला जाणार नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण जमा देखील झाला नसेल तर त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा, तुमची बँक सरकारने सांगितलेल्या या 10 बँकेमध्ये नसणार आहे। या 10 बँकेमध्ये तुमची जर बँक असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। आज बुधवार आहे आणि आज याच 10 बँकांना हा पीक विमा सांगण्यात आले। याच 12 जिल्ह्यांमध्ये बुधवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी आज तुम्हाला 12 जिल्ह्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। आता बघा या ठिकाणी आता काल 12 जिल्ह्यांमध्ये मंगळवार होता वाटप झाले, आज 12 जिल्हा, त्यामध्ये आज बुधवार आहे तर आज थोड्याच वेळामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर उद्या त्या ठिकाणी गुरुवार आहे, म्हणजेच 3 दिवसामध्ये पैसे वाटप करा असं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक दिवसाला 12 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे आज 12 जिल्ह्यांमध्ये हे सांगणारच आहे, परंतु त्याआधी फक्त याच 10 बँकेमध्ये हा पीक विमा मिळणार आहे असं सांगण्यात आले। या 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये तुमचं खातं असेल म्हणूनच तुम्हाला अजून पीक विमा मिळाला नाही, असं त्या ठिकाणी मिळाला नाही असं सांगण्यात आले। कारण हा पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी आता कंपनी सोडत आहेत आणि याच 10 बँकांना प्राधान्य देण्यात आले। आता बघा, सरकार ज्या बँकेमध्ये पीक विमा सोडणार आहे ती पहिली बँक सांगण्यात आल्या, ती म्हणजे इंडियन बँक। बघा, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आता आले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो थांबायचं आहे थोडं, या बँकेमध्ये खाते असेल तर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे सांगितलंय। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय, जर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घेतला नसेल, जोडलेलं नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनांचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे पहिली बँक सांगण्यात आल्या इंडियन बँक, तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। कारण फक्त 10च बँका पीक विम्यासाठी या ठिकाणी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आले आहे। आता बघा दुसरी बँक सांगण्यात आल्या, ती म्हणजे कॅनरा बँक, सगळ्यात मोठी ही सुद्धा सरकारी बँक आहे। या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा जमा होऊ लागलाय कालपासून। कायमच या ठिकाणी नमोचा पीएमचा हप्ता याच बँकेमध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना मिळत असतो, त्यामुळे ही दुसरी बँक सांगण्यात आल्या, त्या बँकेचं नाव कॅनरा बँक। 3 नंबरची बँक आहे, खाजगी बँक आहे, परंतु खूप मोठी बँक आहे। या बँकेला सर्वात पहिल्यांदा पैसे शेतकऱ्यांचे येत असतात। भरपूर शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये शेती पिकासाठी सुद्धा कर्ज काढल्याचं लक्षात आलंय। कारण ही बँक स्वस्त मध्ये कर्ज देते आणि शेतकऱ्यांना सपोर्ट करते, ती बँक म्हणजे HDFC बँक। या बँकेमध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडलंय त्यांना या ठिकाणी पीक विमा सोडला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। परंतु कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडा, आज बुधवार आहे, लक्षात ठेवा।
आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडा असं कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण बुधवार आहे आज, थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत आहे। परंतु फक्त याच 10 बँकांना सांगण्यात आलंय। तसेच तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला कोणती 4 प्रकारची कामे करायला सरकारने सांगितले आता सांगतो, लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये 4 नंबरची जी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। बघा तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला यामध्ये आता तुम्हाला पैसे पीक विम्याचे मिळणार आहेत असं सांगितलंय। तर बघा ICICI बँकेमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय ते तुम्हाला पैसे मिळणार आहेत। 5 नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। बघा या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी पीक विम्यासाठी त्यांच्या बँकेचं पासबुक दिलं आहे त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे दिले जाणार आहेत। त्यानंतर 6 नंबरची बँक सांगण्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक। या बँकेमध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पीक विमा थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे। आज बुधवार आहे त्यामुळे लक्षात ठेवा, लक्षपूर्वक बघायचं आहे कारण तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा ही सरकारी बँक आहे, यामध्ये शेतकऱ्यांनी भरपूर खाते उघडले आहे, त्यामुळे ही बँक सुद्धा पीक विम्यासाठी चालणार आहे असं सांगितलंय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ही त्या ठिकाणी PM किसानसाठी पीक विम्यासाठी यामध्ये खातं खोलले, त्या बँकेचं नाव आहे पोस्ट पेमेंट बँक। बघा या बँकेमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। परंतु तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेमध्ये जमा झाला नसेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे की कोणती 4 कामे तुम्हाला करायची आहेत। ही सरकारच्या माध्यमातून 4 कामे करायला सांगितलीत। जे शेतकरी त्या ठिकाणी काम करतील त्यांना पटकन त्यांच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी पीक विमा थकीत तुमचा येणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ज्यामध्ये 70 ते 80% शेतकऱ्यांनी खातं उघडले, त्या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र बँक। बघा महाराष्ट्र बँकेत ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले त्यांना पीक विमा आज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगणाऱ्या या 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी तुम्हाला आज 13 ऑगस्ट रोजी जमा होतोय। त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा 99% शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं उघडल्याचं सांगण्यात येतंय, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा पीक विमा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी सोडला जाणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येतोय। आज बुधवार आहे, 13 ऑगस्ट आहे। कोणत्या 12 जिल्ह्यांना आज प्राधान्य देण्यात आले, कारण काल मंगळवार होता, काल 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। आज पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पीक विमा जमा होतोय। तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी 4 कामे सांगणार आहे ज्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे। आता कोणते 12 जिल्हे आहेत कान देऊ नका। आता बघा शेतकरी मित्रांनो 12 जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आली, त्यामध्ये पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे पाण्या वाचून तडफडत आहे तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आज थोड्याच वेळा सोडण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा तुमच्या लक्षात आला का बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा। 3 नंबरचा जिल्हा आहे धुळे। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा आहे बीड। 5 नंबरचा जिल्हा आहे जालना। त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे त्या ठिकाणी बघा पुणे। 7 नंबरचा जिल्हा आहे सातारा। 8 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर। आता 9 नंबरचा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना काल पीक विमा जमा देखील झाला आहे, काही शेतकऱ्यांना आज पीक विमा जमा होणार आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। 11 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय ठाणे जिल्हा। 12 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा। शेतकरी मित्रांनो बुधवार म्हणजेच आजसाठी या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। हे जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। यामध्ये तुमचा जर जिल्हा शेतकरी मित्रांनो कदाचित नसेल तर तुम्हाला यासाठी उद्या परवा असं 2 ते 3 दिवसामध्ये हा पीक विमा जमा होणार असल्याचं सांगितलंय। आता जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला महत्त्वाची ही कामे आता करून घ्यायची आहेत।
पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरचं तुमचं दुसरं काम करायचं आहे, जन्मतारीख तुमची जी आहे आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे तर ती जन्माच्या दाखल्यावरती व्यवस्थित आहे का बघायचं आहे। कारण कंपनी जेव्हा डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे सोडतात त्यावेळी कागदपत्रे व्यवस्थित नसल्यावर काही शेतकऱ्यांना पीक विमा सोडला नसल्याचं देखील सांगण्यात आले। त्यानंतर पुढचं कागदपत्र म्हणजे तीच आधार कार्डवरचं आहे, ती म्हणजे तुमचं जन्मतारीख जी आहे तर ती पूर्ण जन्मतारीख तुमच्या ज्या आधार कार्डवरती आहे तीच तुमच्या त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती आहे का बघायचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी कार्ड काढले का बघायचं आहे। तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे का बघायचं आहे। ही सर्व कागदपत्रे असतील तर त्या ठिकाणी आता तुम्हाला पीक विमा मिळाला आहे आणि तरी पण तुम्हाला पीक विमा अजून पण जमा झाला नसेल तर तुम्ही सरकारच्या त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या प्रत्येक तालुक्याला असतं तर ते कृषी विभागाला एकदा जाऊन भेट द्या आणि त्या ठिकाणी कृषी अधिकारी जे असतात कर्मचारी असतात त्यांना जाऊन विचारायचं आहे की आमचं असं असं नाव आहे, अशी अशी शेती आहे आणि यामध्ये आम्हाला पीक विमा अजून पण मिळाला नाही, काय करायचं तेवढं सांगा असं तुम्ही जाऊन त्यांना विचारायचं आहे। नक्कीच तुम्हाला ते सहकार्य करतील आणि तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळून जाईल। शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।